चांदूर बाजार तालुक्यातील बांधकाम विभागाच्या अनेक रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे रस्ते बांधकाम मध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करत भाजप पदाधिकारी यांनी खड्डे बुजवून आंदोलन दिनांक 3 मेला सकाळी 10 वाजता माधान काजळी रोडवर केले आहे। यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। बांधकाम विभागाने बांधलेले रस्ते काही कालावधीत खराब होत आहेत, मात्र याकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या सर्व कामाची चौकशी करून दोषी असणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी भाजप पदाधिकारी यांनी केली। राज्यमंत्री बच्चू कडू या त्यांचा होम मतदारसंघ असताना मतदारसंघात बोगस कामे होत असल्याचा आरोप देखील त्यांनी त्यावेळी केला। तर रस्त्याचं बांधकाम बाबत येणाऱ्या निधीमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा दावा भाजप पदाधिकारी यांनी केला। यावेळी भाजपाच्या आंदोलनाची दखल घेत रात्रीपासून माधान काजळी रोडवर खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले होते। या आंदोलनात भारतीय जनता पार्टी जिल्हा महामंत्री प्रवीण तायडे, तालुका अध्यक्ष मुरली माकोडे, तालुका सरचिटणीस गोपाल तिरमारे, संस्कृती आघाडी जिल्हा अक्षय अतुल बनसोड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुखदेव पवार, किरण सिनकर, साहेबराव अस्वार, संजय थेलकर, विजय पात्रे, प्रदीप ढवळे, बंडू अर्डक, दीक्षित खाजोन, हर्षल धुळे, अक्षय वडूकर, चंद्रशेखर खंडागडे, नितीन टिंगणे, प्रवीण खवले, अमोल दिवधोंडे, गजानन राऊत, सुरेश वानखडे, सुमित निंभोरकर, दीपक निमकर, राम यावले, दीपक सायरे, मयूर खापरे, रोशन दाभाडे, शशांक वाट, चंदू टिंगणे, बाल्या टिंगणे, मनीष निमकर, शुभम पांडे, प्रवीण कुराडे उपस्थित होते। पालकमंत्री तसेच आपल्या या अचलपूर मतदारसंघाचे आमदार आणि विद्यमान राज्यमंत्री यांच्यावर अकोला न्यायालयाच्या निर्देशाने जे भ्रष्टाचाराचे आरोप लागले, गुन्हा दाखल झाला, त्यांना त्या भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य नसल्याचे कारण सांगून त्या ठिकाणी काल रस्ते बुजवून नौटंकी करण्याचा जो त्यांचा प्रकार त्या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये झाला, त्या नौटंकीला प्रत्युत्तर म्हणून या चांदूर बाजार तालुका भाजपच्या वतीनं या ठिकाणी श्रमदान आंदोलन करून पोलखोल आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे। म्हणजे या सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून करोडो रुपयाच्या या रस्ता बांधकामातून जे भ्रष्टाचाराचे मोठे मोठे गड्डे या ठिकाणी तयार झाले, ते गड्डे कोण बुजवणार म्हणून या ठिकाणी ते गड्डे बुजवण्याचं प्रतिकात्मक श्रमदान आंदोलन भाजपच्या वतीनं या ठिकाणी सुरू आहे। म्हणजे भ्रष्टाचाराचा कळस या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात या रस्ते बांधकामातून झालेला आहे। या रस्ते बांधकामाचा जो कॉन्ट्रॅक्ट हा त्या विद्यमान राज्यमंत्र्यांचे कार्यकर्ते असो, नातेवाईक असो, त्यांना दिला जातो आणि त्या माध्यमातून मोठा मलिदा लाटण्याचा प्रकार या ठिकाणी आहे। 6 महिन्यात 1 वर्षात रस्त्याला खड्डे पडतात, म्हणजेच याचा अर्थ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे। यानंतर भ्रष्टाचार हा खपून घेतला जाणार नाही। जोही अधिकारी, जोही प्रतिनिधी या ठिकाणी 1 रुपयाचा जरी भ्रष्टाचार करेल तर भाजपच्या वतीने त्याला आम्ही चांगला चोप दिल्याशिवाय आणि त्याला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि याच आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना इशारा देत आहे की पांदन रस्ते असो, सार्वजनिक बांधकामाचे रस्ते असो किंवा इतर इमारती बांधकामामध्ये जो भ्रष्टाचार असेल, यानंतर जर भ्रष्टाचार झाला तर भाजप रस्त्यावर उतरून त्यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि यानंतर होणारा भ्रष्टाचार या तालुक्यामध्ये खपून घेतला जाईल। सुयोग गोरले, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।